वसा जनसेवेचा. गोठ्यातून गाय चोरली, तिला कारमध्ये अक्षरशः कोंबले आणि अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सुसाट पळ काढला. मात्र खामगाव ग्रामीण पोलिसांनी तब्बल 20 ते 25 किलोमीटर जीवघेणा पाठलाग करत चोरट्यांचा डाव उधळून लावला. बोरी अडगाव ते वडेगाव दरम्यान घडलेल्या या थरारक कारवाईत 35,000ची गाय सुखरूप ताब्यात घेण्यात आली असून चोरीसाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. बोरी अडगाव येथील बाळासाहेब रामराव टिकार यांच्या 5 गायी बोरी अडगाव शहापूर मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील गोठ्यात बांधलेल्या होत्या. 5 ऑगस्टच्या रात्री 11 ते पहाटे 3:30 वाजेदरम्यान चोरट्यांनी 10 वर्षांची पांढऱ्या रंगाची गाय चोरून टाटा कारमध्ये MH31 FC 1788 कोंबली आणि पळ काढला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस सतर्क झाले. चालक कैलास हटकर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष रिंडे यांची जीवाची पर्वा न करता संशयित कारचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा ताफा मागावर असल्याचे पाहून चोरट्यांचे धाबे आणले. तब्बल 25 किलोमीटरच्या थरारानंतर पोलिसांनी कार पकडली. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. कारमधून 35,000ची गाय सुरक्षित सोडवण्यात आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसात BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बाळकृष्ण फुंडकर फरार चोरट्यांचा शोध घेत आहे. पेट्रोलिंगवरील जे गाडी होती त्यांना एक संशयास्पद वाहन दिसलं. टाटा बोल्ट कंपनीची ती गाडी होती कार. तर तिला थांबवण्याचा इशारा दिला असता ती न थांबता ती तिकडे शहापूर साईडला जोरात वेगाने निघून गेली. तिच्या मागे आमची पेट्रोलिंगची गाडी धावली. नक्की काय त्या वाहनामध्ये, तर ती गाडी न थांबता अजून अकोला जिल्ह्यामध्ये समोर गेली. तर आम्ही त्याच्यानंतर अकोला कंट्रोलला फोन केला. त्याचबरोबर आम्ही बाळापूर पोलीस स्टेशनला फोन लावला, पातूर पोलीस स्टेशनला फोन लावला. त्यांनी त्या ठिकाणी नाकाबंदी लावली होती गाडीला पकडण्यासाठी. तर आमची पेट्रोलिंगची गाडी आणि ती संशयित जे वाहन होतं कार, तर त्याच्यामध्ये थोडं अंतर पडल्याने ते नक्की कुठल्या दिशेने गेले तर पुढे आमच्या अंमलदारांना ते समजले नाही. तरी सुद्धा ते वाहनाचा शोध घेत होते. वाहनाचा शोध घेत ही वाडेगावजवळ ही कार त्यांना दिसून आली. टाटा कंपनीची बोल्ट गाडी आहे. तर त्याच्यामध्ये एक गाय दिसून आली. तर मग ती गायचा आम्ही फोटो काढून बोरी अडगाव गावातील जे लोक आहेत त्यांना पाठवलं. तर त्यांनी ती गाय ओळखली. ती गाय त्यांची म्हणून त्यांनी सांगितलं. त्यावरून त्या मालकाला त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि ती गाय त्यांनी ओळखली. आणि ते जे वाहन आहे टाटा बोल्ट कंपनीचं कार, तर ते वाहन आपण टोईंग करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. तर जे गायचे जे मालक आहेत त्यांची फिर्याद घेऊन आपण गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील जे आरोपींचा आपण शोध घेत आहोत. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.